पुण्यात रात्री 8 वाजेनंतर बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे। बांधकामामुळे होणारं प्रदूषण आणि अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी रात्री 8 नंतर बांधकामावर बंदी घालणार आहेत। सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेतच बांधकाम करण्यास परवानगी असणार आहे, तर नियमभंग केल्यास कारवाई करण्यात येईल। पुणे महापालिकेची रुग्णालयं आणि ओपीडींना किरकोळ दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी देण्याची मागणी आरोग्य विभागानं अर्थसंकल्पात केली आहे। शहरातील 54 ओपीडींसाठी प्रत्येकी 10 लाख तर 19 प्रसूतीगृहांसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं पाण्याच्या पडताळणीसाठी त्रयस्थ संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेतलाय। जलप्रदूषण आणि प्रदूषित पाणीपुरवठा यामुळे हा निर्णय घेण्यात आला। पिण्याच्या आणि नद्यांच्या पाण्याची पडताळणी करण्यासाठी एका प्रयोगशाळेची नियुक्ती केली जाणार आहे। नाशिकमध्ये आज रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय। रंगपंचमीसाठी पेशवेकालीन रहाडी सजल्यात। रंगपंचमीनिमित्त शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँकेच्या नावानं लिंक पाठवून फसवणूक करण्यात आली आहे। 3 खातेदारांची बँक खाती हॅक करत खात्यातले 31 लाख रुपये काढून घेण्यात आलेले आहेत। या प्रकरणात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। नाशिकच्या येवला शहरातील बाजारपेठ रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर विविध रंगांनी सजल्यात। विविध प्रकारचे रंग आणि पिचकाऱ्या बाजारामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत। संभाजीनगरातील जिल्हा परिषदेसह खासगी आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालंय। या परीक्षा 20 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान पार पडणार आहेत। त्यानंतर 30 एप्रिलपर्यंत संकलित मूल्यमापन चाचणी देखील होणार आहे। छत्रपती संभाजीनगरात उन्हाचा तडाखा वाढलेला आहे। यंदा 7 मार्चलाच पारा 38.2 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमानानं अशा प्रकारे उसळी घेतल्यामुळे नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगरात नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला वेग आलेला आहे। येत्या 19 मार्चपासून जॅकवेलमधनं पाणी उपसा सुरू होणार आहे, तर संबंधित दुरुस्तीची कामं पुढील 10 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहेत।